केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जलजीवन अभियानचा पैठण शहरात फज्जा उडाला असून याच अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना नालीमधील दूषित पाणी पिण्याची वेळ आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पैठण शहरात सुरू असलेल्या कामासाठी जेसीबीद्वारे खड्डे खोदण्यात येत असून खड्डे खोदताना स्थानिक नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे पाईप तुटले तर बाजूला असलेले नालीचे दूषित पाणी ओव्हरफ्लो होऊन सुरू असलेल्या या खड्ड्यात साचत आहे व हेच पाणी नागरिकांना पिण्याचे पाईपलाईनद्वारे जात आहे। तर केलेल्या खड्ड्यांच्या कामाला विलंब होत असल्याने परिसरातील रहदारी करणारे वृद्ध, शाळकरी मुले आणि स्थानिक महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। हा संपूर्ण प्रकार पैठण शहरातील हमाल गल्ली परिसरातील असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तर प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष द्यावे अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे। महाराष्ट्र वाईब न्यूज पैठण।